गेल्या 2 दिवसांपासून पडणाऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर नंदिनी नदी परिसरातील भागात मंत्री गिरीश महाजन व मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी रविवार दिनांक 28 रोजी रात्री 10:30 वाजता नंदिनी नदी किनारी राहणाऱ्या परिसराचा पाहणी दौरा केला आहे। यावेळी सातपूर ITI व शाहूनगर परिसरातील नागरिकांनी नंदिनी नदी परिसरात पुराच्या पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी नंदिनी नदी किनारी संरक्षण भिंत बांधण्याची मागणी केली आहे। या दरम्यान सातपूर विभागीय अधिकारी राजाराम जाधव, सातपूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे, मनपा कर्मचारी चिंतामण पवार, तानाजी निगळ आदी उपस्थित होते। दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी अधिक माहिती दिली। पाणी सोडलं गेलेले नदीकाठच्या जे रहिवासी किंवा गाव असतील त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, काय सांगा? त्यामुळे फक्त मी कालपासून मी जालन्याला होतो, मी संभाजीनगरला होतो, मी मध्ये वैजापूरकडून आलो, आत्ता मी नाशिकमध्ये पोहोचलेलो आहे। त्यामुळे उशीर मला नक्की झालेला आहे, पण मी म्हटलं तरी रात्री तर पाहणी करून घेऊ। आणि या भागात आल्यावर खरं इथे संरक्षण भिंतीची गरज सगळ्या नागरिकांची मागणी, कारण पाणी इकडनं गावात शिरतं आणि मग घरामध्ये पाणी जातं। त्यामुळे हे तर आपण लगेच माझ्याच खात्याचं काम आहे, त्यातून हे करू। पण आज नाशिकमध्ये खूप मोठा पूर आपण बघितलं असेल, मारुतीच्या डोक्यावरून पाणी गेलं असं म्हणायला हरकत नाही। एवढा मोठा पूर या ठिकाणी आलेला होता, रुद्रावतार नदीने धारण केलेला होता गोदावरीने। आणि मिलिंदनगरचा पूल असेल, फॉरेस्ट नर्सरीचा पूल असेल, हे दोन्ही बंद करण्यात आले, त्याला थोडे डॅमेज झालेले आहेत, त्यामुळे ते दोन्ही बंद करण्यात आलेले होते। आणि सतर्कतेचा इशारा सगळ्यांना दिला होता। काजीगडी भाग जो अतिशय धोकादायक आहे, तिथंही थोडंसं त्यातून मला वाटतं माती वगैरे निघायला लागली होती, तिथेसुद्धा आपल्याला लगेच तात्काळ आपत्ती व्यवस्थापनमधून एक प्रोटेक्शन वॉल त्या ठिकाणी द्यावीच लागणार आहे। अशा काही भाग आहेत की त्या ठिकाणी धोकादायक परिस्थिती आहे। पण महापालिका आयुक्त माझ्यासोबत या ठिकाणी आता आहेत, त्यांची सर्व टीम या ठिकाणी आहेत, त्यांनी सर्व काळजी या ठिकाणी घेतली। आणि आता दुपारपासून पाणी थोडं कमी व्हायला लागलेलं आहे, कमी झालेलं आहे। पण आज पुराने तर खरं यावर्षी उच्चांकच केलेला आहे। पुढे खाली जायकवाडीमध्ये पाणी जातं आहे, तिथेही धोक्याची पातळी सगळी ओलांडलेली आहे। मी आज जायकवाडीवरही दुपारी 2 वाजता 3 वाजता त्या ठिकाणी स्वतः धरणावरही जाऊन आलेलो आहे। आणि आता मला वाटतं थोडंसं पावसाने थोडी विश्रांती घेतलेली आहे, पण अलर्ट अजून इकडे तिकडे येतच आहेत। अजूनही 3 तासामध्ये पाऊस सांगितलेला आहे। यावर्षी काय वरून राज्याचे काय समजत ते काय झालेलं आहे, पण खूप मोठ्या संकटामध्ये शेतकरी सापडलेला आहे, खूप मोठ्या संकटात, म्हणजे कधी नव्हते असं संकटात शेतकरी सापडलेला आहे। सगळे सर्वे आमचे चाललेले आहेत, ज्या ज्या ठिकाणी अशी काही परिस्थिती असेल त्या ठिकाणी लोकांना आम्ही शिफ्ट करतो आहे। त्यांची जेवणाची, राहण्याखाण्याची व्यवस्था, झोपण्याची व्यवस्था त्या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून केली जाते। 24/7 24/7 प्रशासन अलर्ट मोडवर आहे। आता जिल्हाधिकारी नाफेडला गेलेले आहेत, जयेश शर्मा, रात्रंदिवस आम्ही काम करतो, आमचं प्रशासन या ठिकाणी काम करतं आहे, सर्व अधिकारी काम करत आहेत, महापालिका असेल, नगरपालिका सगळ्या ठिकाणी काम करत आहेत। पण मला वाटतं अजून 30 तारखेपर्यंत थोडा अलर्ट दिलेला आहे। मला वाटतं ही जर परिस्थिती लवकर निवळली तर सगळे पंचनामे झालेले आहेत। लोकांना सरकारच्या वतीने जी मदत आहे ती आम्ही त्या ठिकाणी करतो आहे, शेतकऱ्यांना करतो आहे। आणि माननीय मुख्यमंत्री महोदय अगदी पूर्ण वेळ या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन आहेत। माननीय आमचे मुख्यमंत्री आहेत, देवेंद्रजी जसे आहेत तसे शिंदेसाहेबही आहेत, दादाही आहेत, आपापल्या भागात सगळे मंत्री, आमदार, खासदार फिरतो आहोत। आम्ही शेतकऱ्यांच्या सगळ्या लोकांच्या सोबत या ठिकाणी काम करतो आहोत। प्रशासन अतिशय अलर्ट मोडवर आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की एकदा पाऊस निवळला, मदत द्यायला तर सुरुवात झालेली आहे, पण पाऊस जर मिळाला की शेतीमध्ये अजून पाणी खूप आहे, सगळे खरडून वाहून गेलेले आहेत, अजून नद्या शेतामधूनच वाहत आहेत। त्यामुळे मला वाटतं की हे सगळं थोडंसं शांतता झाली 2-4 दिवसामध्ये पावसाची, की आमचे सगळे अधिकारी पंचनामे करून पंचनामे शासनाकडे की तात्काळ मदत आम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांना करणार आहोत। त्यांची घरं पाण्यात बुडाली आहेत त्यांना करणार आहोत, जनावरं गेलीत त्यांना करणार आहोत। सरकार अतिशय संवेदनशील आहे, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी तर अतिशय संवेदनशील आहेत। आणि म्हणून मी सांगितलं की जेवढी शक्य आहे जास्तीत जास्त मदत केंद्राकडे आम्ही मागणी केलेली आहे, राज्य सरकारही मदत करेल। आणि NGO आहेत, काही CSRमधून आहेत, काही मोठे लोक आहेत, मला वाटतं मला त्यांनाही विनंती करायची आहे की खूप मोठ्या संकटामध्ये आमचा गरीब माणूस सापडलेला आहे, शेतकरी सापडलेला आहे, आपापल्या वतीने आपल्या पद्धतीने जेवढी मदत करता येईल त्यांना त्याला मला वाटतं या ठिकाणी केली आहे। सरकारही तिथे कमी पडणार नाही,
पण संकट एवढं मोठं आहे की आता ज्याची जमीनच खरडून वाहून गेली, दगडाच्या शेतामध्ये नुसतं खडकच राहिलेला आहे, तर ती बिचाराने काय करावं? त्याचं तर पूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त झालं. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा लोकांनी आपल्याला शेतकऱ्यांना मदत करावी लागणार आहे. सरकार निश्चित त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे. दररोज GR निघतात मदतीचे, मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन याच्या माध्यमातून दररोज पैसे जातात शेतकऱ्यांच्या, लोकांच्या अकाउंटमध्ये त्या ठिकाणी पैसे पडतात, त्यांची घरं पाण्यात बुडालेली आहेत. जसे जसे पंचनामे येत आहेत तसे तात्काळ दुसऱ्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी चेक काढतो. आत्ताच आपण बघितलं 13-14 आपण त्या प्रस्तावाला परवाही दिलेली त्या ठिकाणी आहे. त्या मराठवाड्यामध्ये 700 कोटी दिलेले आहेत, बाकी ठिकाणी 700-750 कोटी दिले आहेत. दररोज आम्ही त्या ठिकाणी जसे जसे पंचनामे होऊन येतील तात्काळ आम्ही पैसे त्या बाबतीमध्ये काही करावं लागेल चालेल तर आम्ही पैसे करू शकणार नाही. आता प्रशासन इतक्या कामामध्ये आहे, रात्रंदिवस लोकांना शीत करण्यामध्ये, वाचवण्यामध्ये, बाहेर काढण्यामध्ये अजून पंचनामे शेतीचे राहिलेले खरं आहे. कारण पाणी शेतामध्ये ते समजून कोणाचं कुठं काय झालं काय नाही म्हणून मला वाटतं की थोडं पावसाची दिली आणि लगेच त्या ठिकाणी आम्ही आल्याबरोबर दुसऱ्या दिवशी ती मदत त्या ठिकाणी पाठवली. लोकशाहीसाठी बंटी आढाव.